गुड मॉर्निंग गाईज. आता झाले लेट, वाजले 5 आणि 4 वाजता बोलवलं होतं. तर आपण नंतर ना जाऊ. अरे कहना क्या चाहते हो? बोलू आपण नंतर ना. आता आपण डायरेक्ट खाली भेटू. चला. तर नमस्कार गाईज, आता आपण चाललोय गोल्डन टेम्पलला आणि खूप उशीर झालाय. बघू आपण 5 मिनिटात पोहोचणार आहे गोल्डन टेम्पलला. आता आपण पोहोचलोय गोल्डन टेम्पलला. तुम्ही बघू शकता कॉरिडॉर कसं आहे. तर इथं आल्यानंतर ना कंपल्सरी ट्रेडिशनलच घाला. वायफट कपडे घालू नका, मुलींना पण आणि मुलांना पण आहे. आणि आणखीन एक गोष्ट, इथं आलं की अशी पगडी बांधायची, जास्त ऑथेंटिक राहतं. त्यामुळं लक्षात ठेवा. आणि एक अजून एक गोष्ट, थोडंसं जमलं तर लवकरच आहे. आम्हाला थोडंसं झालं 15-20 मिनिटं उशीर, पण तुम्ही जमलं तर आणखी लवकर येत जावा. आता जाऊ, आज जाऊन बघू. तर काहीच विषय असा आहे की गोल्डन टेम्पलला आता आलं की नक्की 100% इथं आहे ना हात धुवायचा मग आत यायचं. त्यांची प्रथा आहे, तर लक्षात ठेवा. आणि आत आल्यानंतर ना असं पायाला पाणी घ्यायचं, असं मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज गोल्डन टेम्पलला पोहोचलो आपण. आता वाजलेत 5:12 आणि आता दर्शन घेऊन आपल्याला जायचं जालियनवाला बागला. 6 डिग्री टेम्परेचर आहे आता. सगळेजण सकाळी उठून आवरून आलेत, पण इथे येणं आहे ना 6 डिग्रीसाठी खूप वरती ठरलं का, तर मी तुम्हाला दाखवतो. गाईज थंडी जास्त आहे, पाय पण झुंज पडतात का. फ्लोरिंग थंड पडलेलं आहे, जवळपास खूप थंड आहे, असं इमॅजिन नाही करू शकत आपण. त्यामुळे येताना तयारीत या, फ्री तयारीत या आणि जॅकेट शॉल वगैरे घेऊन या नक्की. गाईज प्रसाद घेतला आता आणि खूप छान आहे मंदिर, खरंच बघा येऊन एकदा. कसं आहे माहिती का, रील्स मध्ये इथं फोटो वगैरे अलाउड नाहीये, पण मी तरी शूट करतोय आतमध्ये. पण इथं आहे ना रील्स वगैरे मध्ये बघण्यापेक्षा, व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा ना फिजिकली येऊन बघणं ना अलग लेवल एक्सपिरियन्स आहे. आणि खरंच खूप खूप वेगळ्या लेवलचा एक्सपिरियन्स आहे. आणि ॲम्बियन्स थंडी जवळपास 4-5 डिग्री गेलंय आम्ही. अच्छा. लय जास्तच थंडी ठीक आहे. पाय सून पडलेत एकदम. आम्ही प्रसाद घेतलाय गरम आता. तर काही आता दर्शन झालंय. ऍक्च्युली आतमध्ये फोटो व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे आतलं काही रेकॉर्ड जास्त करता नाही आलं. प्रसाद घेतलाय मगाचं आवडला म्हणून परत एकदा घेतलाय. आणि इथं असं पाणी वाटप, इथं असं तुम्ही पाणी पिऊ शकता. तर आता आम्हाला ना ऍक्च्युली काय झालं, आम्हाला चप्पलच सापडत नाही की आम्ही काढलेत कुठे. आणि इतकं गार लागतंय आतून चलचुरच्या, इतकं गार लागतं नाही. इथं पाय नसून पडलेत, नाही जाणवत आहेत का नाही. आणि नाही कळत चाललंय काय तेच कळलं ना थंडीमुळे. 2 डिग्रीवर गेलंय पार. लय गार लागतंय. आता बघू, चप्पल शोधतो. चप्पल शोधून झाली की मग आपण जाऊ बाय. एकतर सगळे चुकलेत. 8 जण होतो आम्ही. 8 जण दोघं करून चुकलोय. बघू, सगळीकडे सेमच वाटतंय. गाईज आता दर्शन झालंय. आता आपल्याला जायचंय जालियनवाला बागला. तर इथं आता एंट्री आहे जालियनवाला बागची, तुम्ही बघू शकता. यांचा फोटोशूट झालं की आपण निघू. ऑलरेडी लेट झालंय, 7 वाजून आलेत. तर आता जायचंय. गाईज आता आलोय आपण जालियनवाला बागमध्ये आणि तुम्ही बघू शकता हे एंट्रन्स आहे. आतमध्ये फोटोज अलाउड आहे का नाही माहित नाही, सो शूट किती करता येईल नक्की नाहीये. पण तर गाईज आता आपण आहे जालियनवाला बागमध्ये. आता मी तुम्हाला ना थोडेसे क्लिप्स काढून दाखवतो जिथे ना ती ऍक्च्युअल फायरिंग झाली होती. आणि वेल पण आहे ना एक. हा, तर एक वेल पण आहे आणि हा गोळ्या मारल्या. ओके, चला गाईड आहे आपल्यासोबत, आपण बघू. ही वेल आहे, गोळ्या मारल्या होत्या म्हणजे इथं फायरिंग झाली होती. आता इथे दिसतंय की ते मला माहित नाही, तुम्ही बघा. हे ऍक्च्युली ना सगळं इथं बघा मार्किंग जे आहेत ना, इथं बुलेट्स फायरिंग झालेले ऑलमोस्ट कॅप्चर केलंय मी तुम्हाला. तसं मी डिटेल्स मध्ये ब्लॉग एडिटिंगच्या वेळेस सांगलच, तुम्ही बघा. आणि ऍक्च्युली ना म्हणजे गुजबम्स आहेत, गुजबम्स. डेंजरच वाटलो
ते फायरिंग वगैरेचे मार्क्स वगैरे बघून. तर ओव्हरऑल आहे ना खूप भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की विजिट करा फिजिकली. स्वतः रील्स वगैरे बघण्यापेक्षा स्वतः विजिट केलेलं कधी पण चांगलं आहे आणि वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर नक्की या. गाईज थंडी जेवढी वाजली ना आता प्यायचा चहा सौरव दादाला आमच्या. सौरव दादा चहा पाजतो आम्हाला आणि चहा पिऊन ना आता चहा पिऊन रिक्षावाला आले की पहिलं रूमवर जाऊन हेअर ड्रायर मारणारे हातापाय लय थंडी वाजली. चहा पिऊ, चहा पिल्यावरती भेटू. काही चहाची लय गरज होती. मला थंडी वाजती बरं का. थंडी वाजती. मी नाही छापले. मला पप्पा ओरडले. मला पप्पा ओरडते मग मम्मी मारते. तर गाईज आता आहे ना आम्ही चाललो हॉटेलवरती. परत आपले ऑटोवाले आले. 50 रुपयामध्ये हॉटेलपासून ऑटो येत नाही तर सोडतात. परत नंतर कॉल करायचा त्यांना ते घ्यायला येतात. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला ना आपण एकदा बघू. कसा वाटला एक्सपिरियन्स ओव्हरऑल. तर गाईज थंडी खूप आहे. नक्की स्वेटर जॅकेट घालून तयारीत या. लय थंडी वाजते. अशी रिक्षा भेटली 50 रुपीजमध्ये की ते इथे येऊन सोडतात हॉटेलपासून तुम्हाला. आणि हॉटेलपासून परत तुम्ही जेव्हा इथलं बघून होतं सगळं तर कॉल केला की ते घ्यायला येतं परत हॉटेलपर्यंत. पर पर्सन ॲक्च्युली खूप आहे. तर लक्षात ठेवा जास्त ताण घ्यायचा नाही. चिल मारायचं. आणि आता काय करायचं आता करायचं नाश्ता दाबून. हा आहे ब्रेकफास्ट आणि टोस्ट माझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. इज्जत आहे तुला. गाईज कमेंट्समध्ये इज्जत द्या. आता आम्हाला नाही कळत एक खाली करायचं. आम्हाला चांगलं नाही समजत. इज्जत गई रे. काय कसं असं करतात. मला इज्जत दे. कळलं का. तर गाईज नाश्ता झाला. आता जायचं इंडस्ट्रियल व्हिजिटला. चेंज करू ते कुर्ता वगैरे काढून ठेवू. मस्त शर्ट वगैरे घालून चेंज करू आणि चेंज करून जाऊ. आणि हा व्ह्यू बघा एकदम.